डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला. नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भाऊ भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. आता नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत होता. मात्र या विरोधानंतरही या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. भाजपच्या आमदार आणि नेत्या देवयानी फरांदे यांनी देखील या पक्षप्रवेशाला विरोध करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या दोघांना पक्षात प्रवेश देताना आपल्यासोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही असं फरांदे यांनी म्हटलेलं आहे. तसेच या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्या चांगल्याच भावूक देखील झाल्या होत्या. मी विरोध करण्यापेक्षा माझं मत या मतदारसंघाचे आमदार म्हणून असं होतं. त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा पक्षप्रवेश झाला होता आणि आमचे जे उर्वरित उमेदवार होते त्यांना घेऊन शेलार यांच्यासह जर पॅनल केलं असतं तर ते 100% निवडून येणार होते असं लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं मत होतं. त्यामुळे कोणत्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं माझं कारण नाही. वर्षानुवर्ष कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात आणि ते निवडून येण्याचे संकेत दिसत आहेत असं मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटत होतं. या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि इतर 3 दिले असते तर निश्चित स्वरूपात पक्ष विजयी झाला होईल आणि त्यासाठी मी आजची भूमिका मांडली होती. तुम्ही सर्वजण मला ओळखता. मी गेले 40 वर्षांमध्ये माझ्यावर कधी अन्याय झाला असेल, पक्षाने काही भूमिका घेतली असेल तरी देखील मी माझ्या स्वतःसाठी कधीही भूमिका घेतली नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ते आहे, त्यामुळे मी भूमिका कधी घेणार नाही. परंतु सर्वांनीच नेते व्हायचं, प्रत्येकाने आपापलं बघायचं आणि पदाधिकाऱ्यांना कोणी पाठबळ द्यायचं असा सवाल यावेळी देवयानी फरांदे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की यामुळे मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली एवढाच विषय आहे. मला गहिवरून येण्याचं कारण म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ते आहे आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे काही मला बरोबर वाटत नाही. ते आज या पक्षात आले आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही अशा शब्दामध्ये फरांदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं की त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार ह्यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडलं जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. माझा अदरवाईज कोणाच्या पक्षाला कोणाचा पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही. कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती. तुम्ही मला सर्वजण ओळखतात की गेल्या 40 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःवरती कधी अन्याय झाला असेल, कुठली भूमिका पक्षाची घेतली गेली असेल, काय गेली असेल, स्वतःसाठी आजपर्यंत कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही. परंतु सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं. त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती, एवढाच विषय आहे. आपण गहिवरून आलेला आहे, आपल्याला काय भावना आहे? एक कार्यकर्त्यांची सुद्धा आज तीच भावना होती तिथे कार्यालयात. नाही, गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.